हाय फ्रेंड्स, हे बघा मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे शिजवून घ्यायला म्हणजे उकळून छान असं शिजवून घ्यायला घेतलेलं आहे। आता मी इथे मी कढई ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, शिजायला। हे बघा मी छान असं पूर्णपणे छान खाली वर करून असं परतवून घेतलेलं आहे हे मटण। हे बघा कसं मटणाला हे बघा कसं साईडनी पाणी सुटते। आता हे आपण एक 5 मिनिटं असंच ठेवून नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। आता मी वरून थोडं शिजताना कोथिंबीर पण टाकते, म्हणजे मटणाला कोथिंबीरचा छान वास येईल। नंतर मसाल्यात सुद्धा मी टाकणार आहे आणि रेडी झाल्यानंतरही वरून मी कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे। कॅमेरा मला म्हणजे फोनचा कॅमेरा ऑन करून मला शूट करावं लागतं, माझ्याकडे दुसरं कोणीही नाही शूट करायला। आता हे बघा छान परतवून झालंय। आता मी इकडे गरम पाणी केलेलं आहे, ते मी आता या मटणात टाकणार आहे शिजायला। हे बघा असं आता हे छान शिजू द्या, तोपर्यंत मी मसाला रेडी करून घेते। मी मटणासाठी हा मसाला घेतलेला आहे बघा। इकडे टोमॅटो आहे, इथे जिरे आहेत, इथे कांदा आणि खोबरं, सुकं खोबऱ्याची पावडर करून घेतली आहे आणि ते मी मिक्स केलेलं आहे। आणि इकडे आहे कोथिंबीर। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र सगळं टाकून घेणार आहे, कारण हा मसाला एकत्रच बारीक करून मग तो मटणामध्ये घालायचा आहे। आमच्याकडे मुंबईला खूप गरमी आहे, गॅस चालू केल्यानंतर तरी खूपच गरम होतं। माहीत नाही आता कधी पाऊस चालू होईल, 7 जून नंतर, तेव्हा कुठे थोडा थंडावा मिळेल। मग मी याच्यामध्ये टमाटो, सुकं खोबरं आणि कांदा आणि जिरे टाकलेले आहेत। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मसाल्यामध्ये। आता हे मिक्सरला लावून खूप छान एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे या मसाल्याची। हे बघा असं सगळं रेडी केलेलं आहे। हे बघा आता छान इकडे परतवेल कांदा आणि टोमॅटो। याच्यामध्ये मी गरम मसाल्याची पावडर रेडीमेड केलेली आहे, तीच टाकणार आहे। म्हणून खडे मसाले नाही टाकणार आहे, फक्त तेजपत्ता टाकणार आहे टेस्टसाठी। कारण आमच्याकडे जे खडे मसाले आहेत त्याची रेडीमेड पावडर पण भेटते आणि घरी पण बनवून आम्ही वापरतो। आणि इकडे बघा मी गरम पाणी ठेवलं आहे। आता मी हे छान कांदा आणि टोमॅटो परतवून घेते। ही बघा अद्रक लसूण रेडीमेड पेस्ट आणलेली आहे आणि हा एव्हरेस्टचा मटण मसाला रेडीमेड आणलेला आहे, गरम मसाला। आता हे मी मटणामध्ये टाकणार आहे। हा बघा मटण मसाला एव्हरेस्टचा हा गरम मसाला आहे, तो मी आता इकडे ह्या मटण जो मी मटण शिजवायला ठेवले याच्यामध्ये मी मसाला आता हा टाकलेला आहे। हे बघा
आणि आत्ता मी हे रेडीमेड लसूण अद्रकची पेस्ट आहे ही टाकणार आहे. मी आता अद्रक लसूणची रेडीमेड पेस्ट टाकलेली आहे. आणि हा एव्हरेस्टचा गरम मसाला मी आता यात टाकलेला आहे. आता हे छान मी असं हलवून एकदा घेते मटण. हे बघा, अगोदरच मी याच्यामध्ये आमचा जो घाटी मसाला आहे तो मी शिजतानाच टाकला आहे, कारण मसाला पूर्ण मटणाला लागतो आणि असा कच्चा राहत नाही, छान असा ह्यात शिजला जातो, भाजला जातो, म्हणून अगोदरच मी टाकून ठेवलेला आहे. आमचा घरी बनवलेला घाटी मसाला एकदम तिखट असतो. तिखट देशी मिरची आणि थोडीशी कलरसाठी आम्ही काश्मीर मिरची वापरतो, पण गावठी एकदम झणझणीत तिखट मिरची असते आमची, त्याने हा आम्ही घरी घाटी मसाला बनवतो. हा बघा, मी आता हा मसाला करून घेतलेला आहे. हा आता मी या मटणामध्ये टाकणार आहे. कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. कांदा, खोबरे, जिरं, टमॅटो आणि कोथिंबीर हे मिक्स करून छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि मी हे आता हे मिक्स केलं आहे. आता हे छान मटण शिजून देते. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता छान मटण शिजू देत, छान उकळी येऊ देत. शिजल्यानंतरच मी तुम्हाला दाखवेन कसा रस्सा झाला आहे ते. हे बघा कसं छान मस्त कट आला आहे मटणाला. हे बघा, मटणाचा रस्सा आता आपला रेडी आहे. हे बघा, तेल जरा आम्ही कमीच वापरतो, कारण माझ्या मिस्टरांना जास्त तेल नाही आवडत मटणामध्ये, म्हणून आम्ही तेल थोडंसं कमीच वापरतो. आणि बघा कसा झाला आहे मटणाचा रस्सा. आणि प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा कट आणि थोडासा वरून मी टाकते. तेव्हा हा बघा कसा झाला आहे मटणाचा रस्सा. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय. हा बघा, जास्त पातळ आणि जास्त सुकं असं केलेलं नाही, मी मीडियम टाईप केलेला आहे, एकदम आमच्या घाटी पद्धतीने. तर बघा कसा झालेला आहे, छान असा मस्त पडतोय, छान शिजलेलं सुद्धा आहे मटण.